म्हणून सांगायला आवडेल. पहिले लोके वावर माऊ टाकलेत, आऊत बोलू नका, आऊ टाकलेत पहिले. बैले राहत, बैले दुपारले डब्बा खावान टाइमले, न्यारी करान टाइमले ना बैलेशले बिचाराल सोडेत. शेतकरी शेत ना बैले देखील होती ना तुम्ही. तुम्ही इथला शांत होता की राहणार जस काय तुम्ही अमेरिका मा राहत. म्हणजे मी एकलाच गावठी असं आहे. दुपारले डब्बा खावासाठी, न्याऱ्याकरांसाठी बैलेशले मोकळा सोडेत. आपण काय राहणू बैलेशने बी काहीतरी खावायला पाहिजे बाबा. बांधवर बैले सोड देत, बांधवर बैले सोडात. मग शेतकरी निवांत. पण शेतकरी बांधवर बैले सोडे, पण त्याच बैले सोडे ज्यांनी पहिला दिन विश्वास जिंकेल वय त्याला दुसरा दिन सोडे. म्हणजे जर बैल मोकळा करा, तो जर मेरे मेरे चरना, बांधवर चरना, तर शेतकरी दुसरा दिन विश्वास करी याला मोके सोडाल काय वांदा नाही, पीक मा काय तोंड घालत नाही. पण जर समजा जेवता जेवता जर त्यांनी तोंड घाल दिलं पीकमा, आणि शेतकरीला जेवण करताना उठणं पडणं त्याला आकलन करता, इथली जीव वरी जाय ना ते शेतकरीनी. मोके सोडाना जाऊ दे त्याला खुटाल, इथला आवरीन बांधेना टाकेल चाराल बी तोंड नाही पुरू दे. मन बोलणं समजी राहीन होईन तुमले. भगवान बी तसाच विश्वास टाकीन आपले सोडेले. जर चांगला चरणू ते बरं नाही तर इथला आवरीन बांधेना टाकेल चाराल बी तोंड पुरू द्यावं. विठ्ठल विठ्ठल अजून सांगतो, संतांनी सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास. पण काही काही लोकांना असं वाटतं भैया मी जे सांगतोय ते बरोबर आहे. काही काही लोकांची मानसिकता असते. फक्त उदाहरण म्हणून मी घेणार आहे, हे सगळ्या गोष्टींना लागू पडतं. एखादा दूध विकणारा जर दूध विकत असेल, देताना 50 रुपये लिटरने देत असेल, त्याच्यापेक्षा 60 रुपये लिटरने द्यायचं, पण पाणी टाकून द्यायचं. कारण पाणी ना पैसा पाणी मात जातच. हाय फक्त उदाहरण दूधवाला न दी राहिनो, पण प्रत्येक गोष्टीच मला लागू पडत, प्रत्येक गोष्टींमध्ये लागू पडतं. उदाहरण मनीषनी एक बावण्या 4 म्हशी होत्या. 5-5, 7-7 लिटर दूध दे. 20 लिटर दूध जमा आहे, 5 लिटर पाणी टाक दे. 5 लिटर पाणी होत आहे, त्याला पक्क माहित होतं 5 लिटर ना पाणी ना जो पैसा निघे तो अलगठी तशी करीसली. 40,000 जमना होती का घरना 40 दूध ना पडेल होता. 40 लाईनी 80,000 नि म्हैसली. पाणी ना 40,000 आणि दूध ना 40,000 त्या टाके. कितला लिहिणी म्हैस 80 ने. आणि म्हैशीले पाणी मा बसान सवय रास. अहो नाला मा लई घ्या. जी पाणी ना पैसा सुरी लियल म्हैस होती ना, जशी पाणी मा बसणी तशी उठणीच नाही. पाणी ना फक्त 40 होता, पण दूध ना बी 40 ली मारात. हा पाणी ना पैसा पाणी मा आपले वाटस. मी समोरवाला येडा कराय नो येडा, लोकेशले येडा करू शकस त्याले नाही. मी ठरवलं तुमच्या नजरेत दूर झोकू शकतो. तुम्ही म्हणसान रवी किरण महाराज कीर्तनकार माणूस आहे, खोटं थोडं बोलीन. तुम्ही लगेच विश्वास करशाल माझ्यावर, पण मी हे विसरलंच नाही पाहिजे. तुम्हाला खोटं बोलत असताना जगाचा मालक पण हाजरी लावतोय. म्हणून जीवन जगायची पद्धत चेंज करायची. काही काही लोकांना मोठा गैरसमज आहे, त्याच्यासाठी सांगेल. हा आज जरा 15 मिनिटं उभाटीने झाक लावशे. मी 15 मिनिटं जास्तच बोलसू, काय टेन्शन लिहू नका. चालेल ना का घर जा नाही. हा तसं बी वाटणार मला सांग दिजा, मी लगे हुरे हुई कर दिसू. मन मन चिडवडेन घर तुम्ही सांगते का घर पाडसो माल काय उसड घसड करीन बी निघ जासो. मन तत्व असं मी लेवाल बी आहे गे करत नाही, सांगाल बी आहे गे करत. बोर्डिंग मध्ये शिकणारे 30 विद्यार्थी होते. 30 आनंद बाबा 30 विद्यार्थी होते. बोर्डिंग सुप्रिंटेंडंटने 30ही पोरांना मकर संक्रांतीच्या दिवशी लाडू दिले. साहेब लाडू दिले आणि प्रत्येक पोराला सांगितलं बेटा लाडू अशा ठिकाणी जाऊन खा जिथं तुम्हाला कोणी बघणार नाही. अशा ठिकाणी जाऊन लाडू खा. प्रत्येक पोरानं कोणी शेरीत, कोणी मोरीत, कोणी कानात कोपऱ्यात जाऊन लाडू खात होतं. एक बाडू नावाचा मुलगा
4 वाजेला सगळ्या पोरांची हजेरी घेतली, सगळे पोरं जमले. पोरं मोजल्याच्या नंतर 29च विद्यार्थी भरतात, एक कोण गायब आहे. हजेरी घेतली तर बाडूचा पताच नाही म्हणले. बाडू गेला कुठं? सगळ्या पोरांना विचारणा केली, अरे बाडू दिसला का? म्हणले गुरुजी बाडूच दिसला नाही, तुम्ही लाडू दिला तेव्हापासून. 5 वाजले तरी बाडूचा तपास नाही. बोर्डिंग सुप्रिटेंडंट घाबरले, कदाचित मुलगा कुठं निघून गेला असेल तर त्याच्या मायबापांना आपण काय उत्तर द्यायचं. घाबरत होते बोर्डिंग सुप्रिटेंडंट. पण नेमकंच 5:15 5:30 वाजेला बाडू आला रूमवर आणि गुरुजींना सांगितलं, गुरुजी मी ऐका, मी हाते गुरुजी. गुरुजी रागवायला लागले, तुला अक्कल आहे का? अरे मूर्खा, सकाळपासून गेलेला 5:30 वाजेपर्यंत कुठं होतास? सगळे पोरं इथं दिवसभरचे बसले, तुझा पताच नाही म्हणले. बाडू न विचारता दिवसभर गायब होता, तुला शिक्षा भोगावी लागेल. बाडू काहीच बोलत नाही. घे म्हणले बडव्या, हात पुढे कर, हात पुढे कर, तुला छडी घ्यावी लागेल. बाळानं हात पुढे केला. गुरुजींनी 2 छड्या मारल्या. बोर्डिंग सुप्रिटेंडंटने सांगितलं, आता दुसरा हात पुढे कर. आता दुसरा हात पुढे करायचा, पण या हातात काही वस्तू होती, या हातातली वस्तू या हातात घेतली आणि मग तो हात पुढे केला. गुरुजींनी सांगितलं, बाडू या हातात काय होतं जे या हातात ठेवलं तू? बाडून हात लपवला. लवकर सांग काय होतं? काय नाही गुरुजी, तुम्ही छडी द्या. लवकर सांग, हातात काय लपवलं, नाही तर अजून डबलची शिक्षा भोगावी लागेल. गुरुजी लाडू आहे. का रे बाडू, सकाळी 10 वाजेचा लाडू दिलेला तुला, अजून लाडू हातात घेऊन फिरतोय, लाडू खाल्ला नाहीस? गुरुजी जेव्हा तुम्ही लाडू दिला ना तेव्हा सांगितलं होतं का बेटा लाडू अशा ठिकाणी जाऊन खा जिथं तुम्हाला कोणी बघणार नाही. गुरुजी शेरी मोरी काना कोपरा जाऊ द्या, मी पूर्ण अरण्य फिरून आलो, पूर्ण नदी नाली फिरून आलो, पण भूतलावर अशी जागाच नाही की जिथं माझा ब्रह्मांडाचा धनी मला बघत नाही. अशी भूतलावर जागाच नाही. प्रत्येक माणसाने कर्म करत असताना हे लक्षात ठेवायचं की आपण जे करतोय लोकांच्या नजरेत दूर झोकतोय, पण जगाच्या मालकाच्या नजरेत नाही, म्हणून त्याला घाबरलं पाहिजे. आणि हेच जगायची पद्धत तर संत आपल्याला सांगतात की जगायचं कसं, आणि जगायची पद्धत संत सांगून गेले. खरं तर जन्माला घालणारे मायबाप, त्याच्यात पहिलं गुरु आपले मायबाप, दुसरं आपल्या शालेय शिक्षणात जे येतात ते गुरु आपले. अजून जर तुम्हाला परमार्थाकडे वळवत असतील तर ते तुमचे आध्यात्मिक गुरु, नाही का? मग खरे गुरु आपले जन्माला घालणारे मायबाप तर असतातच, पण जगणं काय असतं हे शिकवणारे म्हणजे पहिले गुरु म्हणजे संत. आणि संतांकडनं शिकायचं असतं जगणं काय, आणि शिकवणारे संत आपल्याला शिकवत असताना एकदा मंत्र देऊन गेले आणि संपला विषय असं नाही. ते आपल्याला वेळोवेळी जागवतात, पण आपल्याला जागता आलं पाहिजे. त्याच्यासाठी उदाहरण देईल. रामायण कथा तुम्ही वाचली ऐकलेली आहे. इथं माझे बापासारखे बाबा बसले, साहेब लोक, शिक्षक लोक असतील, सर्वे तोला मोलाचे. सर्वच लोकांनी रामायण ऐकलेली आहे, टीव्हीला सिरियल म्हणून रामायण बघितलेली आहे. रामायणातला विषय तुमच्या डोळ्यासमोरचा आहे की जेव्हा प्रभू रामचंद्र, सीतामय्या आणि लखनजी 14 वर्षाच्या वनवासाला गेले. 14 वर्षाच्या वनवासाला गेल्याच्या नंतर एका ठिकाणी प्रसंग, सीतामय्याला हरण दिसली सोन्याची. लक्षपूर्वक तुमच्या डोळ्यासमोरचं उदाहरण आहे, पण मी पटवताना जरा वेगळ्या पद्धतीने पटवणार आहे, म्हणून लक्षपूर्वक ऐका. अजिबात चित्त बाहेर जाऊ देऊ नका. तुम्ही सुद्धा महिला माता, एकदम ध्यानला या एकशात तवय समजी, नाही ते तुम्ही आठ बशी विचार कशात मायो म्हण कुकर का उघडं राह घेऊ खिचडीनं, मग तुमले समजाव नाही बहिणी सोन. हा, ते कुकरले थोडा टाइम तर छिलगू द्या, आटेत बसा. हा, बाकीने बाया माय म्हण बकली का बाहेर राह घेऊ माय, काही डोकामा ठेवू नका. प्रभू रामचंद्र, सीतामय्या, लखनजी 14 वर्षाच्या वनवासाला निघाले. प्रसंगा सीतामय्याला सोन्याची हरण दिसली. माया हो बहिणी हो, हरण सोन्याची असते का? नाही. हाय तुमल्या समजी राय ना, मग जगना मालकनी बायकोतील समजणं नशीन का? सोनाने हरण राहत नाही असं, ती तर आधी शक्ती होती. पण तरी सुद्धा सीतामय्यानं प्रभूंना सांगितलं, सोन्याची हरण आहे, तिच्या त्वचेची, तिच्या चामडीची मला चोडी शिवायची, ती हरण धरून आणा. जगना मालक इथला येडा होता का? त्याला सुधरे नाही काय बड खोट आहे.
पण त्यानं बी म्हणणं असं होतं बाबा ऐक न पडी. कोण? जगना मालकले ऐक न पडे बहीण तुन बापनी काय पडणी तरी. विठ्ठल 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 खर तर माझी तब्येत बरी नाही म्हणून माझ्या दिदीन ते आलेले आहेत सोबत. आमचे भागवताचार्य वृंदावनवासी पूर्वाताई विशाखा सखी ते पण आलेले आहेत. म्हणजे तुमले खरं नाही पटाव मी दीदी म्हण राहीन होते. पोरी निसता हसत. अशी उपाधी बाबाजी मन बापनी इतली काय करता की 17 वरीस मग परणी दिन मला फिरू बी दिन मना पोरीन मी भाऊ भाऊ दिखत बाहेर निघू का त्या मला दादा म्हणतात. त्यामुळे आमले लाज वाटत तुमले पप्पा म्हणा. माझी मुलगी एक कथा करते बरं. बाकीसले गैरसमज होई जाईल. बाकी ते असा दत्तच नेमकं पोर आहे का पोर आहे राव वहेलशे का नाही वहेलशे. कीर्तनेच मग सांगणं पडी आहे काही पहिले मला. बराच लोक गैरसमज येतो. पण आमचे दिदी म्हणले मी येते म्हणले बाबा तुमच्या सोबत तुमची तब्येत बरी नाहीये म्हणून दिदी सोबत आलेले. सीता मैयाला हरण दिसली सोन्याची. देवाला सांगितलं पतिदेवांना प्रभू सोन्याची हरणे हिचे त्वचेची हिचे चामडीची मला चोडी शिवायची. हरणनी चामडी काढी श्रीमाले चोडी शिवणी असं कोणी सांग? सीतामायाने. कोणले सांग बहिणी सोन? देवले. सीतामायाना देव कोण होता? नवरा. म्हणजे याटे सुद्धा तुमले इशारा दे राहणार. देव सुद्धा बायको ना ऐके तुम्ही बोलता पुढे पुढे चालत आणि ऐकत जा बर. ऐकते बरं नाही तर कव बी दाती घुसू शकत. यासने अशी उपाधी सोपं आहे हो. यास ना सांगे वागणं म्हणजे यासने जर डोकं लावा ना फक्त इथलं सांग देऊ बस का म्हणजे तू सुंदर आहे ते काय बी करशी का. अख्ख्या चुकासवर पाणी फिर जा. खरंय का नाही बहिणी? बाईले खुश करणं. बाईने जर तुमले चहा ठेवा ना इथलंच सांग नाही वाह आज चहा काय भारी बनेले हो बस तुम ना करता ठेवलं ती तुमले आवडी गे म्हणजे आई मायना दिन एकदम खुश. पण बाकी नावची देड जाणार राहतच. दोनच शब्द चांगला बोलणार राहतात. बरोबर आहे का नाही? विठ्ठल विठ्ठल दोन शब्दांनी स्तुती करते ना बाई सारखं समजदार कोणीच नाही. फक्त स्तुती करताना हुशारी मग करजात दादा. एक भाऊ मनकडे उन्हा म्हणे रवी किरण महाराज म्हणतं काय म्हणे बायको बोलती कटकट करस म्हणतं तू येडा आहे म्हणे. कस काय? अरे तू समजदारी मग बाईनी थोडी तारीफ करत जाय ना म्हणे. कसं म्हणते? बाईनी जेवण वाढा का लगेच सांगू वा भाजी काय भारी बनेले. बाईनी चहा दे नका सांगू वा चहा एक नंबर बनेले. बाईनी काय कर का लगेच सांगू वा तुम माय काय कोणी करूच शकत नाही. असं आहे का म्हणे. महाराज म्हणता हो भाऊ अवघर घ्या बाईल म्हणे मला जेव वाढ म्हणे. बाईने ताट ठेव यांनी पहिलाच घास खादा वा आज भाजी काय भारी बनेले म्हणे. बाईने भरेल तांब्या डोकार उडी फेका. आज बाजून ताईन घरनी मागेल भाजी बारी बरी बरी खाय राहणार म्हणे. अजून म्हणे कधी स्तुती कधी नाही म्हणे. तू हर पहिले विचारले तार काका भाजी कोणी बनायला असं तुले सुधारणं नाही विचारा. इथला बानट सुरूच नाही. तू स्तुती करायची ना मग पहिले विचारले वाना. यशनी इथला समजदार कोणीच नाही. यशनी इथला समजदार बी कोण नाही. यशनी इथलं येड बी कोण नाही. त्या म्हणे माया बहिणी तिसले वाईट नाही बोलाव मी. तुमना बक्कम पाया आहे बहिणी सोन टेन्शन लेवाल नाही तुम्ही. हा आटे येलपड्या बाया समजदार आहे. तुम्ही तकदीरवाला आहे शिरपूरवाला बडा. बाकी काही काही गावात मग बाया इथले डोकं उठाड राहतील ना. एक ठिकाणी अशी डोकं उठाड बाई होती. तो भाऊ बी मंजुरी होणार म्हणे महाराज बायको बोलती डोकाला ताण देस म्हणतं काय काय नाही म्हणे. तिला जर सांगू ना गुळणी चहा ठेव ती साखर ठी देस म्हणे.
तिला सांगू काहीतरी गोडधोड करो साधी माधी भाजी बनायन ठीक आहेस म्हणतो. अरे म्हणतं मग शिदा येणार आहे काय, तुला जर गुणनी चहा पेने साखरनी म्हणत जा, आणि तुला गोडधोड खा नाही ते सांगत जा काय भाजी पोळी कर टाका असं म्हणे. आई सोपं आहे म्हणे, घर घ्या. गुणनी नको ठेव साखरनी चहा ठेव म्हणे. बाई म्हणे का बा मी गुणनी चहा ठेव सुना. बाई महाराजनी बोलता भारी मंत्र सांगा म्हणे. सकाळ मग म्हणे देख स्वयंपाक ना नानमा काय पडू नको, रात्री खिचडी गरम कर दे तेच खायली सु म्हणे. का बर ताजा स्वयंपाक बनवसू म्हणे गरम गरम. वय नको म्हणे आपलं सिद्ध काम. सण ईज राहीन सण त्यानं मायबापना पित्रे जेवण नव्हती त्याले म्हणे देख पुरण बिरणना भानगड मग काय पडू नको, त्या काय आपले खूप काय कमाई जायला नाही तर आजच भाजी पोळी राहण म्हणे. काय जेवण नको का बा मन सासू सासरानी करता पुरण टाकसू ना. वय नको म्हणे का पुरण टाक दे ना बाईनी, जे जाय ते बरं जाय. अरे चुला मास घास टाक दे म्हणे. का ब नदीवर जासू म्हणे मी. सिद्ध कर राहिनी म्हणे आई म्हणा. नदीवर गई बाई. तो म्हणे देख नदीवर ये कोपरावरच घास टाक दे मन बापना मन मायना आणि आती फिरे. का ब मी माझ नदी मा जासू म्हणे. आई नदी मा चालणी गई म्हणे. ओ ऐक ना तटेच थांब का बा आको पुढे जासू. अहो म्हणे आता येल संधी ना सोनं करले ना पडी काय की वाटणार का बा पुढे जासू ना. इथली पुढे निघई इथली पुढे निघई बाकी काय राहणार निघई. जगानी पद्धत बदलावानी. विडल जगानी पद्धत संतोषने सांगितले. हा सीतामाई जोडे शेत बरं आपण. सीतामायाला सोन्याची आरण दिसली आणि मधमान मटेरियल शाही फक्त मूड पॉइंट ध्यानमा ठेवजात. आणि तुमले बहिणी सोन आडे बसेल सर्व बाया तुम्ही देववर प्रेम करणाऱ्या म्हणे माया बहिणी आहेत. तुम्ही देवले मानणारे आहेत मनीषी नाडी ही बसेल आहेत. पण तुमले सांगस जगानी पद्धत इथली परफेक्ट ठेवानी. जर तुमले महादेव प्रसन्न करणार होईल ते पहिले घरमाना महादेवले खुश ठेवजात बहिणी सोन. बरोबर आहे का नाही. घरमान नवरा सांगस है मला पाणी काढ ना अंगदो आले टाय का बडा तुम्ही काय मरी नाही चालणार मी महादेव ना मंदिरवर जायच पहिले. माल सांगा जर नवराना अपमान करीन महादेव ना मंदिरवर घ्या तो महादेव खुश होई जाय का बहिणी म्हणून तुमले दकीस. तो महादेव उलट सांगे ओ बहीण तू घरात राय ओ ताई तुल दकीन म्हणी पार्वती बिगडी जाय ओ बाई. खरं आहे का नाही. पटी राय ना म्हणे माया बहिणी माय व मर जायचो अक्का खरं बोलसो यान सत्याना असो याना दरीने. विडल आजचं कीर्तन स्पेशल तुमच्यासाठी 5 मिनिटाचं स्पेशल तुम्हासाठी. घरमानं वातावरण जर ठिकाण नव्हे ते दोन बाया समजदार पाहिजे. पहिले सासू आणि दुसरी म्हणजे सून. या दोन नाता जर समजदार राहणार ना यासले 10 लाख रुपयाने 20 लाख बी कर्ज राहणार ना तरी सुद्धा या सहज फेडू शकतस. फक्त तुम्ही घरमानं वातावरण ठिकाणी ठेवा. बाई इतकी समजदार पाहिजे. नवरा बाहेर ते टेन्शन मा येतात बाईनी पाणी ना ग्लास देऊ आय माय काय टेन्शन आहे हो तुमले. काय चिंता करतात कर्ज होई जायले. मी तुमनी अर्धांगिनी बायको आहे शपथविधी लिहिले आपण लग्नामा. मी बी मजुरी करसू मी बी कुठे कामले जासून तुमनं कर्ज फेडसू. टेन्शन का बल येतात. तुम्हीच चांगला आनंद माते मी आनंद माय टेन्शन लिहू नका. कसं वाटी नवराले त्यानं घर स्वर्ग वाटीन का नाही. हा इतकी भर देवानी नवराले टेन्शन लिहू नका. कर्ज वय जायला दोन्ही जण फेडसूत नाही फिटना ते नाही मन दिसू. कितला खुश राही माणूस म्हणजे मारबी लोक तरी शेव आवरणारे. सासूसले बी मायासले बी सांग नाही म्हणा. तुम्ही सुद्धा पोरगाना चेहरा देखताच समजे जास तुमले मन पोरगा खुश आहे का नाराज आहे देखताच समजे जात. बरोबर आहे का नाही. पोरगा दारमा देखा चेहरा देखताच मायले जास्त समजत लगेच समजिलो मन पोरा टेन्शन मा भाऊ काय टेन्शन करत रे
मी माय आहे, जाऊ लगून जीव माझी जीव शेतो लगून मजुरी करतो तुला कर्ज फेडतो, टेन्शन लिहू नको. मीच आहे ना. कितलं भारी वाटेन त्या पोरेसला, कितलं भारी वाटे. पण बाकीने म्हाताऱ्या पोरगा फिरवू नका लगेच दगबर बावड्या येईल समजार दे बरं. तू घेतो ना कटका लाय दिली ना जी पोटीले तेल लाय दिसू बरं भाऊ. मग त्याला असं वाटत स्टँडवर बसेल आणि बिड्या पुकीलने चहा पियलच बरं होतं घर का बाई गोसाला. दोन भूमिका समजदार पाहिजे घर मान घर मग तुमनं सुद्धा सासू सुनणं नातं इतकं पवित्र आहे. सुनबाईनी मायबाप सोडी यानंतर सासू आईज आपली माय याव भाव तयार ठेवाना. 2-4 जण टाय आवाज राह ना म्हणजे बाकी नसले म्हणून दुःख लाग राह ना का. आणि जवळ जवळ दुःख लागच ना म्हणून खरं सांगा ना. खरं जर सांगा ना साहेब, खरं सांगाल गे ना सगळी माय सुद्धा सांगस तू मन पोटना नाही शे असं. बाकीने बाय माय आज आव काय निसले बोलायली न. सुनबायांना सांगायचंय मायबाप सोडून आले ना, सासू सासरे तेच आपले मायबाप आहे. तेच काय रे भाऊ तू ते मनी बिजी राहणार नाही इथला जोर मा बोल हो आप्पा. तू बापीकोर ताब आली राहणार रे. मी 71 वाला सुद्धा दाबाई बोल राहणार. सुनबाईने विचार करायचा मायबाप सोडून आली ना, सासू सासरे हेच माझे मायबाप आहे. आणि प्रत्येक विवाहित स्त्रीला माझं म्हणणं असेल, तुम्ही जवळ माहेरतेने येतीस ना, जवळ माहेरतेने येतीस ना, तवय तुम्ही तुमना भाऊ जायले सांगतीस वहिनी मन बापले किंवा मन मायले सकाळ माय ना थंडीने चहा लाग कब्बर चाहू काय दी जाऊ माय. तुम्ही जसं तुमनी भाऊ जाईन करते ना अपेक्षा ठिराणा तुमना बापले किंवा तुमनी मायले सकाळ मग चहा बनाई द्यायला पाहिजे. आटे सुद्धा सासू सासरा असले तुम्ही बनाई देतीस का आई अपेक्षा तुमनी ननींनी तुम्हाला करते. मन मायबाप असले जेवण न विचारले जाऊ इंजी सबत बर. मग तुम्ही ननीनले बी वाटराय ना का तुम्ही बी तुम्हाला सासू सासराले विचारले पाहिजे. कसे ना तुम्ही सासू सासरासनं करी राहणार आई जवळ तुम्हाला पोरे देखतस ना, त्यासले जर कधी बायको थोडी स्ट्रीक बी भेटणे तरी त्या एक सांगतील. बायकोने जरी नारणी घाण सांगा ना वालव वाहन सांगा ना, त्या पहिलं वाक्य वापरतील ए आमना खानदान मा वालव होतात नाही मायबाप वागाण्या संस्कार आहेत आमना. हाय कवय सांगितो पोऱ्या जवळ तुम्ही त्यांना आजी बाबासनं करेले ते त्यांनी देखेले तर तो त्यान बायकोला सांगे की आमना खानदान मा मायबाप वागाने परंपरा शे. बरोबर आहे ना. हा आता सध्या फॅशन बदली गई. सरकारने भी कायदा इतला बोगस काढा हम दो हमारे दो, हम दो हमारे दो, बुड्ढा बुड्ढी को फेक दो. हा कायदा बी बदली टाका. माय मी सुनबाई साठी सांग तुमले काहीच सांगणार नाही बरं. फक्त तुम्ही अडचण दूर कराय नाही सांगिश समजी राह ना म्हणा भाव. तुम्ही माले या बाबासनच तत्व धरीन चालस. मी जितलं सोपं करताय तिथलं सोपं करीन. जगानी पद्धत सांगा. सुनबाईले सांगाय घ्या ते सासू असले सांगाय. तुम्ही बी थोडी शांतता आली जेव्हा माया असो. लग्न होई गे बावड्यान बायको गई ऐकी चल हाव सामान हाव किराणा हाव तुना संसार तुले पटीन ते कर माय वैगे मन बावड्यान लगीन हाव संसारातून ताबा मा. बाकीन्या बाया ती सुनबाई खिचडी वगारस माय वो गंगू 15 किलो तेल न डब ती हाटतीन मा सराव घे न बाई सराव दे ना उराईन तुले शिलग नाही का त्या तेल मा तिना संसार तील करू दे ना. तू येडापणा का ब करायनी असा. जर का सुनबाईना मागे पुढे जर पोऱ्या फिरना माय हो बिकू माहितीने काय खावाडन काय नाही तीन मागेच फिरच बहीण तू व माडी तिने काहीच खावाड नाही. तुला पोऱ्या पहिला लेंडा बैल होता फक्त तू काय वय काय नाही राहता तू ती काय खावाडी तू न जेडवत तू काय वय काय नाही राहता सोंग कितला येडा पण आहे. जर सुनबाईना पोरगा ऐकस ते बऱ्याच म्हाताऱ्या शिरपूर परिसरण्या सोड्यात ते तथाने आटे पट्या माया चांगल्या आहेत बिचाऱ्या. आटे न सांगेन कोण बरेल गरमात आती घाली आपली आटे 90% रक्कम आटकेल शे. आटे पट्या बाया चांगल्या आहेत बिचाऱ्या.
हा इथल्या चांगल्या आहेत ना. वाव वाव. विठ्ठल विठ्ठल जर सुनबाईन मागे पोऱ्या पिरस होय ना त्याला कोणी काय खा वाटते ना. तो बायको ना ऐकत. एक ठिकाणी ते असा प्रसंग मी बसलो. बॅगच तोपर्यंत एक आजी बटणी इथली रडे म्हणे महाराज पहिला मुली लेवाल घ्या त्यांचं असून काय खावडन काय नाही बायकोनच ऐकत बायकोनं म्हणतं माडी मी दमित की येले इथला दूर येईन थोडा आराम होऊ दे मंजोडे का बाई रडगाणं रडी राहिणी नाही म्हणे महाराज मला असं वाटणं तुम्ही काहीतरी मार्ग सांगशात म्हणतो असा अंदाज का बोलावा नाही म्हणे महाराज तुम्हाला बाले बी मोठला आहे तुम्ही गुड्या बी दगतस का म्हणे ओ माडी काय बिताडी बाय बहिणी म्हणतो काय वाद होईजास काय काय मतारिसले पोऱ्यानी जर सुनबाईना ऐक बायकोना बैल आणि जर जवाईनी अंडेरना ऐकताच जर कधी पट काम कर माय व जवाई ते देव माणूस भेटना बैल सुनबाई जर पोरगान गाडीवर बसीनी वावर मा जाव का माहेरले जाव बाकी ना म्हातारीस ना तोंडे अशा तिरपा मी ते असं म्हणत भगवान असं तोंड वाकड करता लकवा कर दे रिले असं ना असं राह जाऊ बानट सोडत नाही लगीन वत नाही तो देवले नवसस आणि हो नंतर सुनबाई चांगली राही ना तर अंडोर सून राहू देव ना अशी बानट सोडत नाही विढल विढल म्हणजे सुनबाई जर बट्टी गाडीवर त्याची तोंड वाकडन तिकडं करत आणि जर समजा लक्ष्मी पूजन करीने जर जवाई अंडेरले लयस ना जवाई जर अंडेरले पसाडीन लयस ना दाबावर का पापडे टाक्याना बिकू गंगू दक्वा माय मन सोनचिडी काय मजानी बटीन होणी दुसऱ्यानी मजा ना मुसडानी आणि सोतीने अंडेर सोनचिडी मराल टायमवर चाय भेटी तुला वाय बारले विढल विढल सोन्याची हरण होती प्रभू रामचंद्र सोन्याच्या हरणीच्या मागे धावत होते पण हरण खरी का खोटी हो काका हरण खोटिया खोट्या हरणीच्या मागे धावत होते प्रभू सर्व कडत होत तरी धावत होते हरण खोटिया सोन्याची हरण राहत नाही तरी खोट्या हरणीच्या मागे प्रभू रामचंद्र धावत होते फक्त सीतेचं ऐकून तिथं आवाज आला लखन मुझे बचा ले भैया लखन मुझे बचा ले आवाज खरा का खोटा हो आवाज सुद्धा खोटाच दादासाहेब आवाज सुद्धा खोटाच तरी सीतामैया लखनजीला सांगते तुमचे भाऊ काहीतरी संकटात आहे तुम्ही त्यांना वाचवा आता सीतामैया सांगते लखन 14 वर्षाच्या वनवासाला पत्नीला सोडून राहत होते म्हणून ते साधूच झालेले ते सांगत होते भाभी माझा भाऊ काही टेन्शन मध्ये नाही काही संकटात नाही मला राहू द्या सीतामैया म्हणते तुमच्या नजरेत काहीतरी वाईट विचार असतील म्हणून तुम्ही मला सोडून जात नाही मला सोडून जात नाही म्हणजे तुमच्या मनात काहीतरी पाप असेल लखनजी म्हणतात माझी माय सारखी भाऊजाई आहे तिच्या मनात जर वाईट विचार येत असतील तर मला जावं लागेल पण वहिनी मी जातो माझा भाऊ खरंच संकटात आहे का बघतो पण ऐका ना मी ही रेषा टाकून जातो रेषेचं उल्लंघन करू नका मग रेषा टाकली लक्ष्मण रेषा टाकली सांगितलं भाभी ही रेषा ओलांडायची नाही आई साहेब रेषा ओलांडू नका म्हणले हरकत नाही रेषा टाकली लखनजी चालले गेले आता तिथं एक साधू आला भिक्षा मागण्यासाठी साधू खरा का खोटा माया हो साधू पण खोटाच होता त्या खोट्या साधूने आवाज दिला भिक्षाम देई माई सीतामैया भिक्षा घेऊन आली रेषेच्या बाजूतनं भिक्षा देत होती साधू म्हणला रेषा ओलांडून येशाल तर भिक्षा घेतो आणि जर मी तुमच्या दारातून बिना भिक्षाचा गेलो विनमुख गेलो तर तुम्हाला पाप लागेल भिक्षा न घेता जर मी गेलो तर तुम्ही पतिव्रता आहात तुम्हाला पाप लागेल साधू विनमुख गेलेला तुमच्या दारातून रेषा ओलांडून यावं लागेल सीतामैया रेषा ओलांडून आल्याच्या नंतर साधूला भिक्षा दिली साधून सीतामैयालाच उचललं इथपर्यंत कथा तुम्हाला माहिती आहे भैयासाहेब इथपर्यंत कथा माहिती आहे आता त्याला सिद्ध करू आपण सोन्याची हरण दिसली सीतेला
आवाज आला खोटा सीतेला, पडवलं लखनजीला, हे सगळं खोटं घडलेलं आहे. आता सीतेच्या जागेवर तुम्ही आपण सर्व जीव आहोत. आपण सुद्धा सीतारूपी जीव आहोत. आपण सुद्धा जसं सीता खोट्या हरणीच्या नादात प्रभूला दूर केलं, तसं तुम्ही आपण खोट्या संसाराच्या नादात खऱ्या रामाला दूर करतोय. आणि लखनरूपी धीर सीतेच्या जीवनात होता, त्यानं लक्ष्मण रेषा टाकली. तसं आपल्या जीवनामध्ये हे संत आले, गाडगे बाबांसारखे, तुकोबारायांसारखे, ज्ञानोबारायांसारखे हे संत आले. पण हे जात असताना ते आपल्याला धर्मग्रंथाची आडवी रेषा टाकून गेले. धर्मग्रंथांची आडवी रेषा टाकून गेले की या धर्मग्रंथाच्या नियमात वागा. पण आपण त्या धर्मग्रंथांचा नियमाचे उल्लंघन करून वागतो. म्हणून काडरूपी रावण सीतेला जसा उचलतो तसं काडरूपी रावण आपल्याला उचलून नेतो. आपल्याला कळत नाही महाराज. हा, जसं रावणानं साधूच्या वेशात येऊन सीतेला उचललं ना, तसं काड तुम्हाला आणि आपल्याला उचलतोय, हे आपल्याला कळत नाही. आणि हे कळायला पाहिजे, याच्यासाठी एकदा यांच्याकडे जावं लागेल, संतांच्याकडे. जे गेले संतांच्याकडे, ते सांगतात जर माझ्या जीवनात संत आले नसते तर माझं जीवनच मला कळलं नसतं. मग साधकांच्या मनात तुकोबारायांना प्रश्न असेल का, हो तुकोबाराय, तुमच्या अभंगातून तुम्ही सांगताय संतांचे माझ्यावर उपकार आहे, माझ्यावर उपकार आहे. वा, उपकार काय केलेत तुमच्यावर? तुकोबाराय सांगतात संतांचे एवढे उपकार आहे, त्या उपकारातून मला उतराई होताच येणार नाही. मग काय उपकार आहे? त्यांनी वेळोवेळी जागवले, वेळोवेळी जागवले. जेव्हा पण माझे डोळे बंद होतात तेव्हा संतांनी जागवले. डोळे बंद होणं म्हणजे झोप लागणे नाही. जर तुम्ही काही कामात अडकलात आणि त्या कामात तल्लीन झालात, भगवंताचा विसर पडणे म्हणजे डोळे लागणे. आणि तुम्हाला जर वेळोवेळी जागवण्याचं काम केलं असेल तर ते संतांनी केलेलं आहे. संतांनी वेळोवेळी जागवले. मग काही आडवंशास्त्रवाला का हो जाग येते, मग आपले रातभर डास बी झोपू देतात नाही. एखाद वेळेस झोपच लागत नाही कोणामुळे. एखादा आपला बाजू माझा गोरणारा झोपी जात, आखिरात शांतता लागू देत नाही, मग त्यांना बी उपकार समजा ना का? एखादा गलीमा बेवडा राज अख्खी रातभर दारू पिन गाया देत फिरस, त्यांना बी उपकार समजा ना का? अजिबात नाही. ज्यांनी मला जीवन जगण्याचा मार्ग दाखवला, जगणं काय हे शिकवलं, त्या संतांचे उपकार तुकोबाराय सांगतात अभंगाच्या प्रथम. काय सांगू त्या संतांचे उपकार, 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 काय सांगू सांगू आता संतांचे उपकार, काय 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 सांगू आता संतांचे उपकार. माझ्या निरंतर जागविणी
आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी भावी उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. काय देऊन उतराई व्हावं हेच मला कळत नाही म्हणतात. संतांना काय देऊन उतराई होऊ शकतो ज्याने जगण्याचा मार्ग